नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत वेगवान बातम्यांचा. बघूयात महाफास्ट 100 बातम्या. शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा. महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचा गेटवे ऑफ इंडियावरून महायुती सरकारवर निशाणा. 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्रानं महाविकास आघाडीला गेट आउट केलंय. आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केल्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. महाराजांची मगरुरीनं माफी मागून चालणार नाही. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. तर पुतळा पडला म्हणून की भ्रष्टाचार झाला म्हणून मोदींकडून माफी, ठाकरेंचा सवाल. पुतळा उभारणीत भ्रष्टाचार हा शिवरायांचा अपमान. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा सक्त निषेध. शरद पवारांची टीका. महाविकास आघाडीचं आजचं आंदोलन हे राजकीय. नेहरूंकडून शिवरायांचा अपमान, काँग्रेस त्याबद्दल माफी मागणार का? महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका. फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक, सर्वांचे सूत्रधार हे फडणवीसच. उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. जोडे मारो आंदोलनाआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. जोडे मारो आंदोलनात ठाकरे गटाच्या नेत्यांचा सहभाग. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत, अनिल देसाई, अंबादास दानवे यांसह इतर नेते उपस्थित. सरकारचा आंदोलनातून जोरदार निषेध. शरद पवार, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांसह इतर नेते जोडे मारो आंदोलनात सहभागी. तर गलिच्छ सरकारचा जाहीर निषेध. सुप्रिया सुळे आक्रमक. जोडे मारो आंदोलनातून काँग्रेसच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेतेही आंदोलनात सहभागी. विरोधी पक्षाची सरकार विरोधात एकजूट. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुंबई महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. नाना पटोलेंकडून महायुती सरकार विरोधात चले जावचा नारा. तर शिवद्रोही सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. पटोलेंचं वक्तव्य. पोलीस गुलाम झालेत, त्यांना स्वाभिमान शिल्लक राहिला नाही. पोलिसांकडून अपेक्षा नाहीच, मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय. अरविंद सावंतांची पोलिसांवर टीका. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडी करते. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून प्रसाद लाड यांचा आरोप. राजकोट किल्ल्यावरील पुतळा घाई गडबडीत बसवला होता. त्याची देखभाल आणि व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही. शाहू महाराज छत्रपतींचं पुतळा दुर्घटनेवरून वक्तव्य. तुम्ही रोज पाप करणार आणि माफी मागणार का? माफी मागितल्यानं प्रश्न सुटणार आहेत का? राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवर सरकारकडून माफी मागण्यात आल्यावर अंबादास दानवेंची टीका. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी अजूनही माफी का मागितली नाही? काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची टीका. तर महायुतीतील सर्वांनी हातपाय जोडून महाराष्ट्राची माफी मागावी, लोंढेंची मागणी. शिवरायांचा पुतळा कोसळून अवमान झाला तरी सरकार स्वतःच्या पापाचं खापर भारतीय नौदलावर फोडत आहे. विनायक राऊत यांची महायुती सरकारवर टीका. तर शिवभक्तांचं आंदोलन दडपणारी यंत्रणा अजूनही जन्माला आली नाही आणि येऊही देणार नाही. विनायक राऊतांची टीका. भाजपचं महाविकास आघाडीला खेटर मारो आंदोलन. शिवरायांचं नाव घेणारी महाविकास आघाडी कलंकित. चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका. पंतप्रधान मोदींनी शिवरायांचा अपमान झाल्याप्रकरणी माफी मागितली, मात्र त्यानंतरही महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते अराजकता पसरवून राजकारण करतायत. महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. महाविकास आघाडीनं स्वतःला जोडे मारून घ्यायला हवेत. निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करून जातीवाद भडकवण्याचा प्रयत्न. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका. मुंबई, पुणे, संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचं आंदोलनानंच उत्तर. पुण्यातील डेक्कन चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात भाजपचं महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी.
नवी मुंबईच्या वाशीत संदीप नाईकांच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी. काश्मीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर भाजपचं आंदोलन, शिवरायांच्या पुतळ्यावरून विरोधकांचं राजकारण, भाजपचा आरोप. ठाण्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप आमदार संजय केळकरांच्या नेतृत्वात आंदोलन, भाजपकडून महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाचा निषेध व्यक्त. अकोल्यात महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजप आक्रमक, अकोल्यातल्या शिवाजी महाराज पार्क परिसरात हातात फलक घेत मूक आंदोलन. महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचं आंदोलन म्हणजे गजकर्ण, उद्धव ठाकरे यांची भाजपच्या आंदोलनावर टीका. आरएसएस आणि भाजप शिवाजी महाराजांना मानत नाही, त्यामुळे घडलेल्या वाईट गोष्टीचा निषेध करत असताना भाजपचं प्रति आंदोलन कशासाठी, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. भाजपचं डोकं फिरलंय, आम्ही शिवरायांचा अपमान झाला म्हणून आंदोलन करतोय, तर भाजप आमच्या विरोधात आंदोलन करताय. छत्रपतींच्या प्रतिष्ठेसाठी आमचं आंदोलन असताना भाजपच्या आंदोलनातून भाजपचं शिवप्रेम दिसतंय, राऊतांचा हल्लाबोल. भाजपला लाज वाटायला पाहिजे, शिवाजी महाराज भाजपला कधीच माफ करणार नाही. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपच्या आंदोलनावर अनिल देशमुखांची टीका. भाजपचं आंदोलन हे हास्यास्पद, सत्तेमधील लोकांना विरोधी पक्षाच्या आंदोलनाविरोधात विरोधी आंदोलन करावं लागतंय. सुप्रिया सुळेंची भाजप आंदोलनावर टीका. छत्रपतींचा वापर करून एकमेकांविरोधात आंदोलन करत जिरवू नका, मनोज जरांगे यांची राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप आंदोलनावर टीका. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यात भेसळ झालीय, स्थानिकांनी पुतळ्यात फायबर होतं असं सांगितल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर जरांगेंची प्रतिक्रिया. इगतपुरी भागात रेल्वे प्रवासादरम्यान वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण, सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, अजित पवारांची माहिती. अजित पवार गटाची जनसन्मान रॅली सोमवारी बारामतीत येणार, दादांच्या होम ग्राउंडवर रॅलीचा भव्य स्वागताची तयारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादा बारामतीकरांशी काय संवाद साधणार याकडे लक्ष. यवतमाळ पुसदमधील अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा रद्द, पावसामुळे यात्रा रद्द झाली. आमदार देवेंद्र भुयार यांनी या यात्रेचं आयोजन केलं होतं. शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान दौरा, झेड+ सुरक्षेसह पवारांच्या दिल्लीतील घरी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची काल बैठक संपन्न. अमरावतीत आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह सिने अभिनेते देखील उपस्थित राहणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी, दोन्ही प्रकरणं सारखीच असल्यानं एकापाठोपाठ एक सुनावणी होणार. आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेल, काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा निर्धार, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांचं वक्तव्य. नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू, विळद बाह्यवळण ते पुणतांबा फाटा या रस्त्यावरील अवजड वाहतूक आजपासून बंद, पोलीस प्रशासनाचा निर्णय. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू, 4 सप्टेंबरपासून दुसरा बोगदाही खुला होणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 13 वर्षीय मुलीवर जन्मदात्या बापाकडूनच अत्याचार, मुलीची प्रकृती खराब झाल्यानं घटनेचा उलगडा, आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, नराधम बापाला अटक. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी गावात राशन दुकानदाराची आरेरावी, तहसीलदारांकडे तक्रार केली म्हणून ग्राहकाला घरी जाऊन मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या नोंदणी कार्यालयात नोंदणी करण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये हाणामारी, नोंदणी एजंटमध्ये हाणामारी झाल्यामुळे नोंदणी कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर. नांदेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची हजेरी, पावसामुळे मूग पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस, पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला, पावसामुळे नदी नाल्यांना पाणी, वातावरणात गारवा.
बीडच्या परळीत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू, सखल भागात पाणी साचलं, वाहनधारकांचीही फजिती. बीडच्या परळीत पावसाची संततधार, पावसामुळे मध्यवर्ती बस स्थानकाला बकालरूप, वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यानं पाणी साठा वाढणार. नांदेडमध्ये रात्रभरापासून पावसाची हजेरी, किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावात नागरिकांच्या घरात पाणी साचलं, तर सखल भागांमध्ये देखील पाणी साचलं. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 84.12%वर, धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. कोयना धरणाच्या दरवाजातून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद, फक्त धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. यवतमाळमध्ये रात्रभर जोरदार पाऊस कोसळला, महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान, तर अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ. दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले, वडवणीसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. बीडमधील बिंदुसरा धरण 90% भरलं, पाण्याची आवक वाढल्यानं 22 गावांचा पाणी प्रश्न मिटला. नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर, किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिंदवडमधील जीवनेश्वरी धरणाची दुरवस्था, धरणाला गळती लागल्यानं धोका निर्माण होण्याची शक्यता, धरणाची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी.